आता बातम्या पाहूयात विस्ताराने। आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। तसेच वाढत्या उकाड्यामुळे राज्यातील पाणीसाठ्यात वेगाने घट होते, यावर सुद्धा आता चर्चा होणार का, याकडे जनतेचं लक्ष लागलंय। अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त विविध सरकारी कार्यक्रम हाती घेण्यात येण्याची शक्यता आहे। सामाजिक विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। पाणी टंचाई शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज चर्चा होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक, या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे। नव्या शिक्षण धोरणावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। सामाजिक विषयांवर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे पाणी टंचाई शेतकऱ्यांचा मुद्दा, यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता। अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त विविध सरकारी कार्यक्रम हाती घेण्यात येण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष असेल। अनेक मुद्द्यांवरती आज चर्चा होणार आहे। काही निर्णय लागण्याची शक्यता वर्तवली जाते। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। विविध विषयांवरती आज या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। उमेश, काही तांत्रिक अडचण येते, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। आजच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष असेल। अनेक मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। पाणी टंचाई शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। वाढत्या उकाड्यामुळे राज्यातील पाणीसाठ्यात वेगाने घट होते आणि यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचप्रमाणे हिंदी भाषेची सक्ती केल्यानंतर अनेक राजकीय वर्तुळामध्ये या ठिकाणी यासाठी विरोध केला जातोय, यावर सुद्धा आता चर्चा होण्याची शक्यता आहे। नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे उपस्थित केले जातात, कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाते, याकडे सर्वांचं लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।